सर्व महादेव मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आपण आलो गोरेगाव स्टेशनला। तर आजचा ब्लॉग असणार आपण शिवनेरीला जातो आता, कसं जायचं, कसं प्रवास करायचा तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल ह्या व्हिडिओमध्ये। पनवेल ते जुन्नर असा आपला प्रवास असणार आहे। आपण बाय बसने जाणार आहोत। पहिला आम्ही रिझर्वेशन केलं होतं, तर पर पर्सन आम्हाला पडले होते 300 रुपये। तर गाईज आता आपण पोचलो आहे पनवेल बस डेपोच्या इकडे। अजून आपली बस यायला जवळपास अर्धा तास आहे। आपण पनवेलवरून जुन्नर असा प्रवास करणार आहोत। मग तिथून शेअरिंग रिक्षा वगैरे भेटतील। आता बघूया, पाणी वगैरे बघूया, तिकडे पाण्याच्या बॉटल घेतल्या नाही त्या घ्यायच्या आहे। आता रात्रीचे वाजले 12:30। तर आता आपण बसमध्ये बसलो आहे। जुन्नर पर्यंत पोचायला आपल्याला 4-4.5 तास लागतील। तर हॅलो गाईज, आता आपण पोचलो आता जुन्नर बस डेपोच्या इकडे। तुम्ही पाठी पाहू शकता जुन्नर बस डेपो। खूप असं मस्त असं वातावरण झालं आहे। थंडी लागते, नसतं की मुंबईला तो खूप गरमी होत होती। तर हॅलो गाईज, आता आपण पोचलो आता जुन्नर बस डेपोच्या इकडे। तुम्ही पाठी पाहू शकता जुन्नर बस डेपो। खूप असं मस्त असं वातावरण झालं आहे। थंडी लागते, नसतं की मुंबईला तो खूप गरमी होत होती। सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही जुन्नर डेपोमध्ये उतरलो आहे। तिथून कोणत्याही वाहनाची सोय नव्हती। जुन्नर डेपोपासून शिवनेरी फोर्टचे अंतर जवळपास 3-3.5 किलोमीटर आहे। तुम्ही इझिली चालत येऊ शकता। तर आता आपण 3.5 किलोमीटर चालल्यानंतर शिवनेरी फोर्टच्या पायथ्याशी पोहोचलो। काळ्या घडीव पाषाणात बांधलेला हा गडाचा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे। आतल्या बाजूला पारेकर फळी 2 खोल्या पाहू शकता तुम्ही। ह्या बाजून पायऱ्या दिल्यात, इथून तटबंदीच्या वरती जाता येतं। ह्या तटबंदीवरून सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं। शिवनेरी किल्ल्याची चढाई करण्यासाठी चालू केले। पाठी पाहू शकता एक दरवाजा आहे, महादरवाजा पार करून आलो आहे आपण आता। आणि इकडची स्वच्छता खूप अशी क्लास 1 नंबर। खूप असं सुंदर स्वच्छता वगैरे ठेवली, छान वाटतंय। आणि इकडचा निसर्ग आणि इथे एवढी थंड वाटतंय, मस्त काय सांगू शकत नाही। आता आपला दुसरा दरवाजा इथे पोचलो आपण आता। हा गणेश दरवाजा आहे, इकडे तुम्ही वाचू शकता। टोटल 7 दरवाजे, त्यापैकी आपण 2 दरवाजे पार केले।
चढण्यासाठी बनवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या या किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था अभेद्य अशी आणि कडक होती. शत्रूला सहजासहजी गडावरती प्रवेश मिळू नये याकरिता एका मागोमाग एक असे 7 दरवाजे बांधण्यात आले होते. गणेश दरवाजानंतर काहीच अंतरावर तुम्हाला पीर दरवाजा दिसेल. तुम्ही पाठीमागे पाहू शकता हा पीर दरवाजा. शिवनेरी हा एक अभेद्य गिरिदुर्ग आहे. पीर दरवाजासह हे 7ही दरवाजे अत्यंत मजबूत आणि शत्रूची दिशाभूल करणाऱ्या वळणावर बांधले गेले होते. या दरवाजांच्या बांधकामात मध्ययुगीन लष्करी स्थापत्यकलेची झलक पाहायला मिळते. उन्हाच्या अगोदर हे गड चढायचा प्रयत्न करूया. ज्यांनी बॉटल वगैरे काय आणलं असले ते शुद्ध पाणी आहे पिण्यासाठी. प्रत्येक गडात स्वच्छता असतेच, पण ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे महाराजांचा जन्म झाला आणि स्वच्छता ठेवली ना, खूप खतरनाक भारी वाटतंय. खूप सोपी अशी चढण आहे, कोणी इझी करू शकतो. हा ट्रॅक जवळपास 40-50 मिनटं लागतात. मा कसम भाई, हे केशरी भागवा आमचे रक्त, शिवरायांचे भक्त आम्ही. भाई एवढं खुश मी, एवढं आनंदी, एवढं किती दिवसापासून मी वाट बघत होतो ह्या क्षणाची की मी शिवनेरी किल्ल्यावर आहे. तो आता स्वप्न माझा पूर्ण झालाय. आता फक्त एकच राहिलंय, रायगड करायचं बाकी आहे. अजून रायगड, तोरणा. आता आपण 4थ्या दरवाजा जवळ पोहोचलोय. ह्या दरवाजाचं नाव हत्ती दरवाजा आहे. कुंजल ह्याला काय बोलतात रे? हे जे काय ते ना काय बोलतात? दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर इथे पहारेकरांसाठी देवळे आहेत. हे प्रत्येक दरवाजा साईडला तुम्हाला पाहायला मिळेल.
जन्मोजन्मी व्हावी तुझी सेवा. आता आपण चाललोय शिवाई आईच्या मंदिराकडे. मंकी दादा हाय हाय, काय करतोय? लेण्यांकडे जाणारा मार्ग तर बंद आहे. हीच तर कला आहे. पूर्वी कोण नक्षीकाम तुम्ही पाहू शकता, काय खतरनाक बनवलंय. हनुमान तुम्ही समोर पाहू शकता शिवाई मातेचं मंदिर. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून या गडाच्या मूळ संरक्षणासाठी असलेल्या कड्यावर वसलेले आहे. राजमाता जिजाऊ गडावर असताना दररोज या देवाच्या दर्शनासाठी यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी शिवाई देवी याच मातेच्या आशीर्वादाने व नामावरून शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले. गाभाऱ्यात फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. शिवाई आईचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे. तर आता आपण पोहोचले मेना दरवाजा जिथे. हा शायद 6वा दरवाजा आहे. वरती बाटल्या जाण्यासाठी गेले. हा एक कुलूप दरवाजा. मोठा दरवाजा वाटला मला. कुलूप दरवाजा इथून मेना दरवाजा दिसतो. मेणा दरवाजाच्या काहीच अंतरावर कुलूप दरवाजा पाहायला मिळतो. भव्य असं बांधकाम आहे, सुंदर. हा गडावरचा शेवटचा दरवाजा आहे.
टेबल बनवलं जेवण्यासाठी. हे अंबरखाना म्हणजे धान्य कोठार. मग काय अंबरखाना म्हणजे काय? अंबर या पार्शियन शब्दाचा अर्थ धान्य असा होतो. ऐतिहासिक काळात युद्धाच्या किंवा वेड्याच्या वेळी अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून गडांवरती आणि राजधानीच्या ठिकाणी अंबरखाने बांधण्यात आले होते. दाखवतोय कसं असतं. असं नाही करत बाबा. डोळा काढू करा माझ्या. ह्या अंबरखान्याची धान्य साठवण्याची क्षमता ही 1673 मध्ये शिवनेरीला भेट देणाऱ्या डॉ जॉन फायर या इंग्रजी प्रवाशाच्या नोंदणीनुसार या अंबरखान्यात 1000 कुटुंबाचे सलग 7 वर्षे पुरेल एवढा धान्य साठा होऊ शकतो. तर तुम्ही समोर पाहताय शिवजन्मस्थान, जिथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राचे अभिमान, शौर्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. इतिहासप्रेमी, ट्रेकिंगसाठी उत्सुक किंवा संस्कृतीचा अभ्यास करणारे कोणतेही पर्यटक इथे एक अद्वितीय अनुभव घेऊ शकतात. इथल्या प्रत्येक पायरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी उमटलेल्या आहेत. किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेता असताना त्या महान युगाच्या साक्षीदार होण्याची संधी लाभते. ज्या काळाने भारताच्या भविष्याला आकार दिला, इथल्या फुलक्यांवर उभे राहून सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांचे सौंदर्य डोळ्यात साठवता येते. शिवनेरीचा प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वाट इतिहासाचे सोनेरी पान उलगडवते.
इकडे महाराजांचं जन्मस्थान आणि इकडे समोर तुम्ही पाहू शकता बदामी टाकी. हार्टच्या आकारात आहे त्यामुळे वाटतं नाव पडलं बदामी टाकी करून. इकडे आहे बदामी टाकी आणि इकडे आहे कडेलोट पॉइंट. हा पण एक द्वार होता. आता तिथं बांधकाम ढासळत चाललंय. या साईडला तुम्ही व्ह्यू पॉइंट बघू शकता. जुन्नर तर पूर्ण नजारा तुम्ही पाहता समोर. आपण त्या साईडून आलो. कडेलोट इकडे आहे मस्जिद. आई जिजाऊ आणि ह्या साईडून बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल छत्रपती शिवाजी महाराज. मस्त बनवलं आहे. युनिक वाटलं काहीतरी. महाराजांचं आणि आई जिजाऊचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललोय कोळी चौथऱ्याकडे. समोर तुम्हाला जी वास्तू दिसते ते आहे कोळी चौथरा. शिवनेरी किल्ल्यावर असणारा कोळी चौथरा म्हणजेच महादेव कोळी चबुतरा हा मुघल सत्तेविरुद्ध लढणाऱ्या महादेव कोळी वीरांच्या बलिदानाची तसेच नरसंहाराची साक्ष देणारे एक ऐतिहासिक स्मारक आहे.
मित्रांनो, आता आपण शिवनेरी किल्ला हा एक्सप्लोअर केला आहे. तर शिवनेरीला येण्यासाठी जर तुम्ही मुंबईवरून शिवनेरीला यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला पनवेलवरून जुन्नरसाठी रिझर्वेशन करावं लागेल. तुम्हाला जर पनवेलवरून शक्य नसेल तर कुर्ला किंवा परेल ह्या स्थानकातून तुम्ही बस पकडू शकता. 12:30ची आम्ही बस पकडली पनवेलवरून. त्यानंतर जुन्नरला आम्ही पोचलो 5:30ला. जुन्नर बस डेपोपासून जवळपास 3-3.5 किलोमीटर लांब आहे. तर शिवनेरीला येण्यासाठी तुम्हाला टोटल खर्च होऊ शकतो 1000पर्यंत तुम्ही पकडून चाला होऊ शकतं. त्यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग प्लस नाश्ता वगैरे तुम्ही जो कराल तो त्यात इन्क्लूड असेल. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टाटा, टेक केअर, काळजी घ्या.